भरत आणि शत्रुघ्न आपले मामा युधजित यांचं उत्तम आदरातिथ्य स्वीकारत काही काळ आजोळी राहिले. दरम्यान इकडे अयोध्येत श्रीराम महाराज दशरथांना अधिकाधिक प्रिय होत होते. प्रजाजनांमध्येही ते खूप लोकप्रिय होते. श्रीराम हे स्वतः भगवान श्री विष्णू असून दुष्ट रावणाचा वध करण्याच्या हेतूनं मानवी समाजात अवतरलेले होते. पूर्ण पुरुषोत्तम भगवान असलेले प्रभुराम सद्गुणांचं आगार होते. ते आत्मसंयमी, आत्मसंतुष्ट आणि द्वेषविरहित होते. त्यांची वाणी आणि कृती अतिशय मृदू होती. ते स्वभावाने क्षमाशील आणि अत्यंत विनम्र होते, सत्यप्रिय होते. प्रजाजनांवर त्यांचं खूप प्रेम होतं. श्रीराम नेहमी धर्मतत्वानुसार वागत. सर्व शास्त्रात ते पारंगत होते. एक कुशल अश्वारोहक आणि महान धनुर्धर होते. सर्व महारथींमध्ये ते सर्वश्रेष्ठ होते. खरोखर श्रीराम हे तिन्ही लोकांचे स्वामी आणि चिरंतन कालाचे नियंत्रक होते. महाराज दशरथांनी आपल्या राज्यावर अनेक वर्ष राज्य केलं, पण आता थकल्यामुळे राजकर्तव्यातून निवृत्त होण्याचं त्यांनी ठरवलं. भविष्यात काहीतरी वाईट घडेल असं दर्शवणारी चिन्ह दशरथांना दिसू लागली. म्हणूनच लवकरात लवकर श्रीरामांना आपला उत्तराधिकारी घोषित करण्याची त्यांची इच्छा प्रबळ झाली. या उद्देशाने महाराज दशरथांनी आपले मंत्रीगण, प्रमुख आणि इतर राजांची एक सभा बोलवली. एकत्रित जमलेल्या सभासदांसमोर महाराज दशरथांनी सर्वात ज्येष्ठ पुत्र राम याला राजसिंहासनावर बसवावं अशी आपली इच्छा व्यक्त केली. अनुमती असल्यास राजसिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून रामाचा राज्याभिषेक करण्याच्या समारंभाला उद्यापासूनच सुरुवात करावी अशी माझी इच्छा आहे. उद्याचाच मुहूर्त हा शुभ मुहूर्त आहे असंही सांगितलं. सभेसाठी जमलेले मंत्रीगण, राजे, नागरिक या सर्वांनीच महाराज दशरथांच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. महाराज दशरथ आनंदित झाले. त्यानंतर त्यांनी वसिष्ठ मुनींना राज्याभिषेक सोहळ्याची तयारी त्वरित सुरू करण्याची विनंती केली. तसंच त्यांनी मुख्यमंत्री सुमंत यांना सर्व नगरी उत्तम प्रकारे सजवण्याची आणि बाकी तयारी करण्याची आज्ञा दिली. त्यानंतर महाराज दशरथांनी रामांना राजदरबारात येण्यासाठी बोलावणं पाठवलं. राम लगेचच दरबारात पित्यासमोर आले. हात जोडून ते समोर आले. दंडवत घातला. दशरथ राजा म्हणाले, माझ्या प्रिय रामा, आता मी थकलोय. मला असं वाटतं की माझी निवृत्त होण्याची वेळ जवळ आली आहे. सर्व तऱ्हेचं राजवैभव मी उपभोगलेलं आहे. तू माझा सर्वात ज्येष्ठ आणि प्रिय पुत्र आहेस. सर्व मंत्रिमंडळांचं आणि नागरिकांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणून राजसिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून उद्या तुझा राज्याभिषेक करण्याची सर्व तयारी माझ्या आज्ञेने सुरू झालेली आहे. ही शुभवार्ता लवकरच वाऱ्याच्या वेगाने अयोध्येतील घराघरात पसरली. संपूर्ण नगरी सोहळ्याची तयारी करण्यात आनंदाने मग्न झाली. कैकई आणि महाराज दशरथ यांच्या विवाहप्रसंगी केकयराज अश्वपतीने मंथरा नावाची एक कुबडी दासी कैकईला सोबत दिली होती. श्रीरामांच्या राज्याभिषेकापूर्वीच्या त्या संध्याकाळी ही दासी मंथरा राजप्रासादाच्या गच्चीवर गेली. अयोध्या नगरी उत्तम रीतीनं सजवलेली पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि तिने दुसऱ्या एका दासीला विचारलं की कोणत्या महत्त्वाच्या प्रसंगासाठी हा उत्सव चाललाय. कौशल्या महाराणी एवढ्या आनंदात का दिसतायत? सढळ हस्ते दान का करतायत? तेव्हा दुसऱ्या दासीनं आनंदानं उत्तर दिलं की अवघी अयोध्या आनंदात बुडालेली आहे. उद्या शुभ मुहूर्तावर महाराज दशरथ राज्याचा उत्तराधिकारी म्हणून श्रीरामांचा राज्याभिषेक करणार आहेत. ह्या अनपेक्षित वृत्तानं मंथरेचं मत्सरी हृदय भेदलं गेलं. मंथरेच्या अंगाची लाही लाही झाली आणि ती रागाने कैकईच्या महालाकडे निघाली. श्रीरामाच्या राज्याभिषेकाचं वृत्त तिने कैकईला सांगितल्यानंतर कैकेयीनं गळ्यातला मौल्यवान मोत्यांचा कंठा तिला देऊ केला, पण मंथरेनं तो परत कैकईकडे फेकला. कैकई म्हणाली,
मला हे आनंददायी वृत्त सांगितल्याबद्दल मी तो कंठा तुला दिला. तो तू मला आता परत का देत आहेस? तुला अधिक मोलाची वस्तू बक्षीस म्हणून हवी आहे का? मंथरा चिडून म्हणाली, एक महासंकट येत आहे ते तुला दिसत नाही का? श्रीरामाला राज्याभिषेक होणार असल्याचं कळताच तू आनंदून मला कंठा देण्याचा विचार कसा केलास? तुला आणि भरताला त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याची तुला काही कल्पना आहे? आपण हितचिंतक आहोत असं दर्शवत मंथरा सांगायला लागली, रामाला आपल्या सिंहासनाचा उत्तराधिकारी बनवण्याची तुझ्या पतीची योजना तुला माहीत असेल, परंतु ही तुझी फसवणूक नाही का? संकटाच्या प्रसंगी सुद्धा तू आनंद व्यक्त करू शकतेस हे पाहून मला धक्का बसला. भरताला सोडून रामाची निवड हा तुला घोर अपमान वाटायला हवा. तुझी कल्पना आहे की तू दशरथांची सर्वात आवडती राणी आहेस, पण खरं पाहता ते कौसल्येवरच जास्त प्रेम करतात. हे तुला अपमानास्पद वाटत नाही? तुला वाटतं की तू आनंदात आहेस, पण खरं कल्याण कौसल्येचं होणार आहे. एकदा का राम राजा झाला की कौसल्या राजमाता होईल. अशा तऱ्हेने मंथरेच्या द्वेषयुक्त शब्दांनी कैकेयीच्या अंतःकरणात हळूहळू विष भिनायला सुरुवात झाली. शेवटी जेव्हा तिच्या मनात कौसल्यविषयीचा द्वेष पूर्णपणे जागृत झाला तेव्हा ती मंथरेला म्हणाली, तू माझे डोळे उघडलेस. माझा स्वतःचा पुत्र राजसिंहासनावर बसायला हवा. हे सर्व मी कसं घडवून आणू? आता तूच मला सांग. तेव्हा मंथरेने कैकेयीला आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी महाराज दशरथांनी इंद्राच्या बाजूने दैत्यांच्या सेनेशी, ज्यांचा प्रमुख 100 होता, त्याच्याशी युद्ध केलं होतं. ते एका वीर योद्ध्याप्रमाणे लढले, पण युद्धात जखमी झाले आणि बेशुद्ध पडले. त्यावेळी कैकेयीनं त्यांचा जीव वाचवला होता. तेव्हा अत्यंत कृतज्ञतेनं दशरथाने कैकेयीला 2 वर मागायला सांगितले. त्यावेळी कैकेयी म्हणाली होती की गरज पडेल तेव्हा मी ते वर मागून घेईन. मंथरेनं कैकेयीला सुचवलं की महाराजांनी कबूल केलेले 2 वर मागण्याची वेळ आता आलेली आहे. एका वराने तू भरताचा राज्याभिषेक व्हावा असं माग, आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासात पाठवण्याची मागणी कर. रामाच्या अनुपस्थितीत भरताला प्रजेमध्ये आपली लोकप्रियता स्थापित करण्याची संधी मिळेल, जेणेकरून एक उत्तम राजा म्हणून त्याचं स्थान सुरक्षित होईल. मंथरेनं पुढे असंही सुचवलं की आता क्रोधागारात जा आणि दागदागिने राजवस्त्र फेकून मलिन वस्त्र परिधान कर. जेव्हा महाराज दशरथ तुला भेटायला येतील तेव्हा काहीही बोलू नकोस. त्यांचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे की तुला दुःखी पाहणं त्यांना अजिबात सहन होणार नाही. तुझी समजूत घालण्यासाठी ते वाटेल ते करतील. तुझी महत्वाकांक्षा मनात दृढ ठेव. तुझ्या पुत्राला सिंहासनावर बसवण्याखेरीज दुसरं काहीही स्वीकारू नकोस. त्यांनी दिलेल्या 2 वरांचं त्यांना स्मरण करून दे. मंथरेच्या बोलण्यानं कैकेयी भारावून गेली. तिच्या पाठीवरच्या कुबडावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, मंथरे, तुझे हे कुबड म्हणजे अकलेचे साक्षात भांडार आहे. माझ्या भरताला राज्याभिषेक झाला की मी तुला सोन्या रत्नांनी अलंकृत करीन.